खामगावचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मागणीनंतर दिनांक 4 पासून खामगाव जलम रेल्वे पॅसेंजर सुरू झालेली आहे। कोरोना काळामध्ये खामगाव ते जलम रेल्वे पॅसेंजर बंद करण्यात आली होती। अजूनही काही मेल, काही एक्सप्रेस सवारी गाड्या जलमला थांबत नाहीत। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी त्यांच्याकडे विविध मागण्या रेल्वे संदर्भात केल्या होत्या। त्यापैकी खामगाव जलम रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याची महत्त्वाची मागणी होती। ती 4 मे रोजी पूर्ण झाली। 4 मे पासून खामगाव जलम ही रेल्वे पॅसेंजर पुन्हा सुरू झालेली आहे। जलमला अजूनही हावडा मेलसह 9 एक्सप्रेस गाड्या यांना थांबा देण्यात आलेला नाही। त्यांना सुद्धा लवकर थांबा सुरू करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुन्हा खामगाव जलम रेल्वे सुरू करावी यासाठी सुद्धा आमदार फुंडकरांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी याबाबत चर्चा व पाठपुरावा केला। त्यानंतर ही मागणी मंजूर करण्यात येऊन 4 मे रोजी आमदार फुंडकर यांनी रेल्वे पॅसेंजरला हिरवी झेंडी दिली। रेल्वे स्टेशन मास्तर अनासने यांच्याशी विस्तृत चर्चा केली गेली व नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांच्या सुद्धा थांब्यानुसार खामगाव येथून रेल्वे पॅसेंजर तसेच रेल बस ही पूर्वीप्रमाणे सोडण्यात यावी अशी सूचना केली। तसेच जलम येथे तिकीट खिडकी सुरू करावी व आरक्षण खिडकी सुद्धा सुरू करावी अशी मागणीही आमदार फुंडकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेली आहे। यावेळी रेल्वे चालक व प्रवाशांचे आमदार फुंडकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले। या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।